ईशान चरण सानिध्याभ्याम दुर्गाभ्याम ज्ञानाब्दैतुतानंदेशं गुरुनायना माणिक्यवेलां उपलालयन्ति मदालसां मंगलवागदासां महेन्द्र नीलद्युतिकोमलानि मातङ्गकन्यां दशा स्मरामि चतुर्भुजे चित्रकलावतं से कुशोन्नते कुमारशोणि कुण्डलेषु पाशाङ्कुशपुष्पबाणहस्ते नमस्ते जगदेकमाता माता मरकतश्यामा मातङ्गी मधुशालिनी कटाक्षेत्रपल्लाणि कदम्बवनवासिनी जय मातंगतनये जय नीलोत्पत्युते जय संगीत रसिके जय लीलाशुभप्रिये। सर्व योग साधकांना नमस्कार करतो। व्यासपीठावर विराजमान असलेल्या अध्यक्षांना नमस्कार करतो आणि आजचा हा जो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल दिलेला जो विषय मला म्हणजे सत्शिष्याचं लक्षण असा विषय दिलेला आहे। मीराबाई योग केंद्राच्या तर्फे योगाचा प्रचार प्रसार होत आहे। भारताला जर खरोखरच विश्वगुरु जर व्हायचं असेल तर भारत ज्या एका गोष्टीमुळे विश्वगुरु आहे ते म्हणजे तीनच गोष्टी, संस्कृत, योग आणि आयुर्वेद। या तीन गोष्टी अशा आहेत की ज्या भारताला आजही पुन्हा एकदा विश्वगुरु पदावर बसू शकतात आणि या तीन गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये नेमक्या या तीन गोष्टींना विसरून आपण बाकी सगळं करतो। पण तुम्ही पहा आजही भारतामध्ये परदेशातले लोक शिक्षणामध्ये येतात ते काही तुमचे इंजिनिअरिंग शिकण्यासाठी किंवा डॉक्टरी शिकण्यासाठी येत नाही, मेडिकल शिक्षणासाठी कोणी बाहेरचं येत नाही किंवा इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी कोणी येत नाही। आजही परदेशी लोकांचा जो ओढा आहे आपल्याकडे येण्याचा तो योग, आयुर्वेद आणि संस्कृत शिकण्यासाठी देतो आणि त्यामुळे भारताचं विश्वगुरुत्व हे योगात आहे, आयुर्वेदात आहे, संस्कृतमध्ये आहे। आणि योग जो आहे हा आता जसं अनुभव सांगितले दोन प्रतिनिधी स्वरूपामध्ये अनुभव आहे, हे अनुभव खरोखरच प्रत्येकाला सहज येणारे आहे। हे भागवताने चमत्कार असं नाही, कारण योगाचा हे मुख्य उद्देश नसून योगाचे जाता जाता म्हणजे जसं आपण एखाद्या वेळेस जुन्या काळातला दृष्टांत आमच्या संस्कृतीमध्ये आहे की ग्रामं गच्छन् तृणो स्पृशति, गावाला जाता जाता मनुष्य तिथं बैलगाडीतून जाता जातो तर त्या गवताला हात लावतो की स्पर्श करत जातो की तसं योगाचं एक फळ आहे की आपलं आरोग्य सुधारणं, आपलं शरीर व्यवस्थित होणं, आपलं मन व्यवस्थित होणं, हे योगाचं फळ आहे। आणि त्यामुळे योगाचं एक मुख्य फळ जरी नसलं तरी आजच्या लोकांच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे की संशय नाही। म्हणून माझं म्हणणं असं आहे की सर्व भारतातल्या सगळ्या लोकांनी आणि विशेषतः सरकारने, प्रशासनाने या तीन गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। संस्कृत, आयुर्वेद आणि योग याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर खरोखरच पुन्हा एकदा भारतात विश्वगुरुत्व मिळण्याची सहज शक्य। कारण जे भारताकडे आहे ते कोणाकडेच नाहीये। आता भारतीय आहारशास्त्राचं पुस्तक आपण काढलं, याचे बीज आपल्याला वेदामध्ये मिळतात। आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती असं म्हटलंय। छांदोग्योपनिषदातले वाक्य आहे की आहार जर शुद्ध असेल, आहार व्यवस्थित जर असेल तर सत्वशुद्धी होते। तर सत्व शब्दाचा अर्थ मन आहे, मनशुद्धी होते, अंतःकरण शुद्धी होते आणि अंतःकरण शुद्धी झाली की बुद्धी शुद्धी होते, बुद्धी व्यवस्थित होते। म्हणजे का याचं कारण असं आहे की ब्रह्मतत्व योगाचं सुद्धा एक वाक्य, योगाचं जे ध्येय ते काय समाधी अवस्था, समाधी अवस्थेत ऐक्य प्राप्त करणे योगाचं ध्येय। आठवं जे आले योगाचं जे समाधी आहे ते त्याचं ध्येय। योग चित्तवृत्ती निरोध असं योगाला म्हटलंय। योग कशासाठी आहे? योग म्हणजे काय तर चित्तवृत्तींचा निरोध करणे। आणि ते कशासाठी तर तिसरं सूत्र आले तथा दृष्टू स्वरूपी अवस्था। जो द्रष्टा आहे त्याच्या स्वस्वरूपामध्ये अवस्थिती असते हे याचं प्रयोजन आहे। म्हणजे त्याला मोक्ष वगैरे नाव वगैरे असते। तर हे जे प्रयोजन आहे हे प्रयोजन जर साध्य करायचं असेल तर बुद्धी अत्यंत शार्प पाहिजे, तीक्ष्ण पाहिजे, कुशाग्र पाहिजे। आपल्याकडे जे शब्द आहेत कुशाग्र वगैरे तीक्ष्ण तैल धारावत पाहिजे। कारण योगाचा हा मार्ग किंवा ज्ञानाचा हा मार्ग तो कसा आहे, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्थ कवयो वदन्ति। हा जो मार्ग आहे
ब्रह्मप्राप्तीचा ज्ञानाचा मार्ग तो जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर काय तो कसा म्हणाले, तो तलवारीच्या पातेवरचा मार्ग आहे. दुर्गम पथस्थ कवयो वदंती, अत्यंत कठीण खडतर मार्ग आहे आणि त्यासाठी बुद्धी शार्प असणं आवश्यक आहे. आणि बुद्धीची सूक्ष्मता, बुद्धी जितकी सूक्ष्म होईल तैलधारावर जितकी होईल तितकी सूक्ष्मता साधनं हे योगाचं, योग आणि आहारशास्त्र या दोन्हींचं आणि त्याचा संबंध आहे आयुर्वेदाचं. या सगळ्यांचं प्रमुख प्रयोजन हेच आहे. आपल्याकडे जी काही शास्त्र निर्माण झालेली आहे त्या सगळ्या शास्त्रांचं परम प्रयोजन जर काय असतं मोक्ष. संशय कला निर्माण झालं त्याचे परम प्रयोजन काय तर मोक्ष. वास्तुशास्त्र निर्माण झालं, आता लोकांना असं वाटेल की घर चांगलं बांधल्याने मोक्ष कुठून भेटणार, पण परंपरेने मोक्षाला कारणीभूत होतं असं त्यांचं म्हणणं आहे. की हे सगळं व्यवस्थित केलं, शास्त्रता तुम्ही जर व्यवस्थित बांधलं, घर वगैरे व्यवस्थित बांधलं तर तिथे तुम्हाला ऊर्जा व्यवस्थित मिळते. ऊर्जा व्यवस्थित मिळाल्याने तुमचं मन व्यवस्थित राहतं, मन प्रसन्न झालं. आणि स्वस्थ मनुष्याचं लक्षणच आहे की प्रसन्न आत्मेंद्रिय हा स्वस्थ इतकी विधी येते. आयुर्वेद असंच म्हणतं की ज्याचे सम धातू असतात, सम सगळं असतं आणि आता इंद्रिय मन हे दोन्ही प्रसन्न असतात, त्याला स्वस्थ असं म्हटलेलं. स्वस्थ इतकी विधी येते. तर हे स्वस्थ काही काही वेळा आपल्याला जागेमुळे सुद्धा अस्वस्थता प्राप्त होते ना. मग त्याच्यात ते दूर करण्यासाठी वास्तुशास्त्र, त्याच्यासाठी दूर करण्यामुळे विशिल्पशास्त्र होतं. तर सांगण्याचं तात्पर्य जी जी शास्त्र निर्माण झाली ती सगळी शास्त्र जी आहे ती सगळीच्या सगळी शास्त्र ही परंपरा मोक्षप्रदायक आहे, मोक्ष देणारी आहे. आणि त्यांचं ध्येयच, भारतीय शास्त्राचं ध्येयच ते मोक्ष देण्यासाठी आहे. आणि या मोक्ष परंपरेमध्ये जर आपण विचार केला तर गुरु शिष्याचं नातं फार महत्वाचं आहे. कारण मोक्ष परंपरेमध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक शिष्य असलं पाहिजे आणि दुसरा गुरु असला पाहिजे. बाकी काहीच महत्वाचं नाही. तुम्ही कोणत्या मार्गाने जाता हे फार महत्वाचं नाही. तुम्ही ज्या मार्गाने जाता त्या मार्गात या दोन घटकांना अत्यंत महत्व आहे. एक गुरु आणि एक शिष्य, हे दोन महत्वाचे. आता त्यामध्ये गुरु तर महत्वाचा आहे, त्यात काही संशय नाही. गुरु शिवाय ते शिष्य काही करू शकत नाही. पण एक खरं असेल, दुसऱ्या पद्धतीने विचार जर केला तर खरा गुरु सुद्धा गुरुचं गुरुत्व कसोटीला तेव्हाच लागतं जेव्हा खरा शिष्य त्याच्याकडे येतो. कितीही शिष्य चांगला म्हणजे गुरु चांगला असला आणि खरा शिष्य जर आला नाही, पात्र व्यक्ती जर आली नाही तर त्या पात्र व्यक्तीला त्यानं ज्ञानदान केलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही. किती चांगला शिष्य असू द्या, किती मोठा विद्वान माणूस असू द्या, पण योग्य शिष्य जर त्याला भेटला नाही तर त्याचं गुरुत्व सार्थक होत नाही. हे शिष्याचं फार महत्व आहे. म्हणजे शिष्याला सुद्धा परंपरेमध्ये अत्यंत महत्व आहे. तसं ज्ञानोबाने म्हणतात की वक्ता श्रोत्यांशिवाय नाही. खरा वक्ता कोण? श्रोते जर असतील तर वक्ता आहे. आणि त्यामुळे गुरुचं खरं लक्षण काय? खरं तर ते बाकी काय असेल ते असेल, ते त्याला आत्मज्ञान मिळवलं वगैरे वगैरे असेल. पण मला एक फार सुंदर आवडतं, कालिदासानं मालविका मित्रामध्ये एक फार सुंदर लिहिलेलं आहे. तो म्हणतो की काही लोक असे असतात की त्यांना ज्ञान भरपूर असतं पण त्यांना ते शिकवता येत नाही, संक्रमण करता येत नाही, समोरच्या संक्रमण करता येत नाही. काही लोकांचं ज्ञान फार कमी असतं पण त्याला संक्रमण करता फार चांगलं. मग खरा गुरु कोणता? तर ज्याच्याजवळ ज्ञानही आहे आणि संक्रमण शक्ती सुद्धा ज्याच्याजवळ आहे. हे दोन्ही आवश्यक आहे. तेवढं ज्ञान पाहिजे आणि तेवढं संक्रमण शक्ती पण आवश्यक पाहिजे. निष्ठा क्रिया कस्यचित आत्मसंस्था संक्रांतिरन्यस्य विशेषयुक्ता यस्यो भयम साधु शिक्षकाणां धुरी प्रतिष्ठापयितव्येव. असा जो मनुष्य असेल ज्याचं ज्ञानही भरपूर चांगलं आहे आणि ज्याचं संक्रमण म्हणजे शिकवण्याची पद्धत चांगली आहे, त्याला काय म्हणायचं आहे ते त्या विद्यार्थ्याच्या पर्यंत तो पोहोचून सांगतो आहे, असा जो मनुष्य असेल तो धुरी प्रतिष्ठापयितव्य, तो खरं गुरु अग्रणी आहे. तर या गुरु अग्रणीला पंचतंत्रामध्ये अशा गुरुला एक फार सुंदर विशेषण दिलेले. ते म्हणाले काय? तर म्हणाले शिष्यांच्या समूहामध्ये ज्याला कीर्ती लब्ध कीर्ती, शिष्य मंडळीमध्ये ज्याला कीर्ती मिळाली. खरा गुरु, खरा शिक्षक कोणता चांगला? तर ज्या वेळेस शिक्षकाबद्दल विद्यार्थी असं म्हणतो की नाही हे चांगलं शिकवतात, तो तसा चांगला. तर पण हे विद्यार्थ्यांना पण ठरवता आलं पाहिजे ना. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.
आणि म्हणून आपल्याकडे शास्त्र सांगत असताना जसं गुरुची लक्षणं सांगितली, ओ गुरु अधिगतत्वः शिष्यहिताय उद्यत सततम. शंकराचार्यांच्या प्रश्नामध्ये गुरुचं लक्षण सांगितलं, एक स्वरूप लक्षण सांगितलं, एक तटस्थ लक्षण सांगितलं. की म्हणाले कोण गुरु, गुरु कोणाला म्हणावा, तर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की अधिगत तत्व, ज्याला तत्वज्ञान प्राप्त झालेलं आहे, ज्याला व्यवस्थित तत्व कळलेलं आहे. आणि नुसतं कळलं असं नाही, जो त्यानुसार अनुभवी आहे. म्हणजे बौद्धिक पातळीवर तर त्याला कळलंच आहे, पण बौद्धिक पातळीवर कळून पुन्हा त्यानं ते अनुभव घेतलेला आहे, असा जो व्यक्ती आहे तो गुरु आहे. आणि दुसरं गुरुचं लक्षण सांगितलं शिष्य हिताय उद्यत सततम, आणि शिष्याच्या लक्षणाच्या हितासाठी नेहमी उद्यमशील असलेला, असं त्यांनी सांगितलं. मग म्हणजे आता शिष्य कोण आहे, तर शिष्याचं त्यांनी सांगितलं श्रद्धावान, हे एक लक्षण शिष्याचं सांगितलं. खरा शिष्य कोणता, तो अत्यंत बुद्धिमान आहे हा नाही, तो अत्यंत लवकर पाठ करतो हे कदाचित अनुषंगिक फळ असू शकेल. बुद्धिमान विद्यार्थ्यांचं काय होतं, बुद्धिमान विद्यार्थी लवकर सहन करतात, ग्रहण करतात, समजूनही घेतात. पण बुद्धिमान विद्यार्थ्यांना लगेच एक अहंकार होतो, गुरुपेक्षा मला जास्त कळायला लागलं, थोडंसं झालं की लगेच म्हणतो हमी कुछ कम नाही असं त्याला वाटायला लागतं. तसं त्या भरतृहरीचं एक सुभाषित आहे, यदा किंचित न्योहम विप इव मदांध समभवम. जसं थोडं थोडं कळायला लागलं आपल्याला की मनुष्याला असं वाटतं की आता मी सर्वज्ञ झालो. हत्ती जसा हे होतो, काय म्हणतात त्याला, गर्विष्ठ होतो, मदांध होतो, तसा तो मनुष्य गर्विष्ठ व्हायला लागतो, मदांध व्हायला लागतो. आणि आता मला तदा सर्वज्ञोस्मी, मी आता सर्वज्ञ झालो, आता मला काही कमवायची गरज नाही, गुरुजींना पण विचारायची गरज नाही, असं काही काळ त्या विद्यार्थ्याला वाटतं. बुद्धिमान विद्यार्थ्यांचा मोठा वीक पॉइंट आहे की त्या बुद्धिमान विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता आम्हाला कळायला लागलं, आम्हाला सगळं समजतं. तदा सर्वज्ञोस्मी इति अवलिप्तम मम मनः. तेव्हा त्या मनुष्याला असं वाटायला लागतं की माझं मन असं झालं की मी आता सर्वज्ञ झालो. पण जसा जसा तो हळूहळू यथा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगतम, म्हणजे गुरु सोडून जेव्हा गुरुतुल्य व्यक्तीच्या बरोबर तो फिरायला लागतो, तेव्हा त्याला लक्षात यायला लागतं की तदा मूर्खोस स्मृती ज्वलैव मदोमे व्यपगतः. तेव्हा त्याला लक्षात येतं की मी मूर्ख आहे. तेव्हा नुसता बुद्धिमान विद्यार्थी, नुसता बुद्धिमान साधक, नुसता बुद्धिमान मनुष्य हा फारसा उपयोगाचा आहे, उपयोगाचा आहेच आहे, त्याची काही किंमत आहे नाही असं नाही. पण साधनेला शेवटपर्यंत न्यायचंय. साधना असेल, अध्ययन असेल, काय काय असेल, अध्ययन एक प्रकारचं साधन असेल, तर तो कसा असला पाहिजे, तो कसा नसावा हे गीतेनं सांगितलंय, त्याच्यावरून कसा असावा हे आपल्याला कळू शकतो. गीता एका ठिकाणी येतच म्हणते की श्रद्धावान लभते ज्ञानम, हे त्याचं विधेयक रूप झालं. पण गीता कोणाला सांगू नये हे सांगत असताना गीतेने जे सांगितलं ते असंच शिष्याचं लक्षण आहे. त्याच्यावर आपण प्रतियोगी विधेया म्हणजे विरुद्ध दिशेनं आपण त्याचं सत्शिष्याचं लक्षण ठरवू शकतो. गीता म्हणते की गीता तत्वज्ञान, गीता काय आपला अथर्वशीर्ष सुद्धा म्हणतो, इदम अथर्वशीर्षम अशिष्याय न देयम, अशिष्याला देऊ नये. अशिष्य कोण हा, तर गीता म्हणते इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम इति माम्योभ्यसूयति. की हे तत्वज्ञान कोणाला देऊ नये किंवा शिष्य कसा असू नये, तर पहिली अट आहे अतपस्क असू नये. अतपस्क या शब्दाचा अर्थ तप करण्याची तयारी नसलेला. तप म्हणजे काय, तर तप शब्दाचा अर्थ असा आहे, तप मूळ धातूचा अर्थ असा आहे आलोचना करणे, निरीक्षण करणे. एखादा विषय समोर आला तर त्या विषयाचं संपूर्णपणे खालून वरून आजूबाजूला सर्व दृष्टीने त्याचं चिंतन करणे याला म्हणतात आलोचना, याला म्हणतात तप. पण तप शब्दाचा दुसरा अर्थ गीतेनं जो सांगितला तो फार महत्वाचा आहे, तो साधकाच्या दृष्टीनं आणि सर्व दृष्टीने महत्वाचा आहे. तो म्हणजे कोणता, तर तपो द्वंद्व सहन. तप शब्दाचा अर्थ आहे द्वंद्व सहन. तप या शब्दाचा त्यांनी अर्थ हा केला, तपो द्वंद्व सहन. द्वंद्व सहन करायचं. कोणतं द्वंद्व, शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान, हे दोन्ही सहन करण्याची तयारी पहिल्यांदा तुमच्यामध्ये असली पाहिजे. सत्शिष्यामध्ये काय असावं, तर पहिल्यांदा दोन्ही, मान आला म्हणून जास्त स्फुरूनही जाऊ नये आणि अपमान झाला म्हणून लगेच खट्टूही होऊ नये. लगेच सोडून देतात काही वेळा, काही वेळा नाही सिद्ध झालं, साधलं नाही तर लगेच मागे सोडून देतात. याचा अर्थ तो विद्यार्थी
बुद्धिमान विद्यार्थ्यांचे असं विषय लवकर होतो बुद्धिमान विद्यार्थी, कारण त्यांचा एवढा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे त्यांना हिंदच करता येत नाही, द्वंद्व सहनच करता येत नाही. समोरच्याने मानच दिला पाहिजे की अपेक्षा जो विद्यार्थी ठेवतो तो विद्यार्थी नाही, तो शिष्य नाही, तो छात्र नाही. छात्र शब्दाचा अर्थ असा आहे, ज्याला गुरुचं छत्र असतं त्याला छात्र म्हणतात. छात्र का छत्रम अस्य असते ती छात्रा. किंवा संस्कृत मध्ये शिष्याला एक अंतेवासी असा शब्द आहे. अंतेवासी म्हणजे काय? गुरुच्या पायाजवळ जो बसतो, अंत म्हणजे शरीराचा अंतभाग पाय आहे, तर त्याच्याजवळ जो वास करतो त्याला अंतेवासी म्हणतात. ही प्रवृत्ती ज्याच्यामध्ये नाही तो शिष्य नाही. लक्षात, गुरुच्या जवळ बसत असताना, गुरुच्या समोर बसत असताना नेहमी विनयशीलता असली पाहिजे. विद्या ही जी आहे ती विनयशील असली पाहिजे. याच्यातून काय आहे हे उपलक्षण झालं. याच्यातून दुसरं महत्वाचं की राग येता कामा नये, क्रोध येता कामा नये. का असं? याचं तुम्हाला 2 उदाहरणं मी सांगतो, म्हणजे लक्षात येईल की जुन्या काळामध्ये विद्या देत असताना फार पारखल्या जायचं. बहुतेक 12-12 वर्ष विद्यार्थ्याला शिकवल्या सुद्धा जायचं नाही. जुन्या काळाची शिक्षणाची पद्धतच वेगळी होती. तुम्ही गुरुचरित्र काढा, उपनिषद काढा, त्या उपनिषदामध्ये एक गोष्ट येते बघा, छांदोग्यातलं बृहदारण्य लिहिलं आहे की एका विद्यार्थ्याने, ती गुरुचरित्रात पण आलेली आहे, की तो विद्यार्थी गुरुकडे गेला आणि मला ब्रह्मज्ञान सांगितलं. तर गुरुनी त्याला एक गाय दिली आणि सांगितलं की 1000 गायी होईपर्यंत त्याची सेवा कर. तुला तत्वज्ञान शिकले, 1000 गायी होईपर्यंत माझ्याकडे यायचं नाही. आणि त्याला ते निष्ठेनं केलं, त्याला आपोआप तत्वज्ञान झालं. तिथं बैल आला, धर्म हा वृषभ स्वरूपामध्ये आला, बैल स्वरूपामध्ये आला आणि त्याला संपूर्ण तत्वज्ञान सांगितलं. आणि 1000 काय झाले ते तत्वज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो वापस आला. उपनिषदाचं फार सुंदर वाक्य आहे, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावरच गुरूंना कळलं की याला ब्रह्मज्ञान झालं. तिथं वाक्य असे, अवचने नैव प्रोवाच, न बोलता त्याने सांगितलं. अवचन, वचन न वापरता मला ब्रह्मज्ञान झालं हे न वापरता, मला ब्रह्मज्ञान झालं हे म्हणणं सुद्धा अडचणीचा विषय उपनिषदानुसार. ज्याला असं वाटतं, उपनिषद असं म्हणतं, ज्याला असं वाटतं मला ब्रह्मज्ञान झालं त्याला झालेलं नसतं, ज्याला असं वाटतं मला झालं नाही त्याला झालं असं वाटतं. तो तोंडाने सांगता येत नाही मला ब्रह्मज्ञान झालंय, म्हणून तिथं शब्द प्रयोग आहे अवचने नैव प्रोवाच. तर अवचन याला म्हणतात शिष्य, याला म्हणतात तप. याचा तप, मान अपमान, शीत उष्ण सुख दुःख हे एक उदाहरण आहे. माझ्या मनातला इतर विकार माझ्यावर येता कामा नये हे लक्षात आहे. आणि म्हणून एखादं विज्ञान, आपल्याकडे जुनी करार होती, आता काही लोक जुन्या परंपरेवर नाव ठेवतात, पण मी त्याचा समर्थक आहे. कारण मी फार जुना विचाराचाच माणूस आहे, त्यामुळे मी त्याचं समर्थक पण आहे. त्याचं कारण असं, एखादं विज्ञान नष्ट झालं तरी चालतं, पण अयोग्य व्यक्तीच्या हातात पडता कामा नये हे लक्षात. सगळ्यासाठी जे प्रकरण आहे हे फारसं हितावं कोणाचंच नाही. त्यामुळे नवीन नवीन समस्या आणि नवीन, आता आपण पाहतोय काय की विज्ञानासारखं अत्यंत उपयुक्त जी स्थिती आहे ती आज गुन्हेगार लोक वापरून त्याचा कसा वापर करतात, अतिरेकी लोक कसा वापर करतात, त्यामुळे त्याला एक मर्यादा असते पाहिजे असं आपल्याकडे होतं. म्हणून शिष्य पारखून असताना ते 10,000 वेळा पाहिजे. कित्येक वेळा लोक, मुलं कंटाळून जायचे, गुरुंकडे कामं करून हे करून ते करून मुलं कंटाळून जायचे, पण त्यांना शिकवायचे नाही. तो कंटाळाने शिकवायचे नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मंत्रशास्त्र नावाचं एक पुस्तक पुरी शंकराचार्यांनी लिहिलेले, पुरीचे जे शंकराचार्य होते योगेश्वरानंद तीर्थ स्वामी महाराज, त्यांनी ते पुस्तक लिहिलं. ते मूळ महाराष्ट्रीयन, नागपूरचे भास्कर शास्त्रीकर आहे त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव. ते पहिल्यापासून मंत्रशास्त्राचे गाडे अभ्यासक होते, म्हणून सगळे मंत्र एकत्र यावं म्हणून त्यांनी बरेच मंत्र एकत्र करून ते पुस्तक लिहिले. आता मंत्रशास्त्राचा एक नियम आहे की गोपनीयता, त्यामुळे त्यांना बऱ्याच ठिकाणी मंत्र मिळाले. पण त्यांना एका ठिकाणी असं कळलं की होळकरांच्या संस्थांमध्ये एक अशी व्यक्ती आहे की तिच्याकडे असा मंत्र आहे की त्या मंत्राचा प्रयोग जर केला तर समोरची जी टेकडी आहे ती उद्ध्वस्त होते. फक्त मंत्र प्रयोग आहे, उदळ आपटायची गरज नाही, काही नाही, फक्त आणि काही क्षणामध्ये ती समोरची टेकडी उद्ध्वस्त होते. असाही मंत्रसिद्धी असलेली एक व्यक्ती आहे. म्हणून हे शोध घेत 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 सुदैवाने आमचे गुरुजी त्यांच्याबरोबर होते. महामामध्ये ज्ञानेश्वर शास्त्री कस्तुरी गुरुजी सुद्धा त्यांच्याबरोबर त्यावेळेस होते. होळकरांच्या संस्थांमध्ये इंदोरला, तिथं त्या व्यक्तीचा शोध घेत गेले. पण हे ज्यावेळेस तिथे गेले त्यावेळेस त्या व्यक्तींकडे ती व्यक्ती
हयात नव्हते. त्यांना ही मंत्रसिद्धी होती, त्यांना ते हयात नव्हते. मग यांनी शंकराचार्यांनी आल्यानंतर आपल्या येण्याचं प्रयोजन सांगितलं आणि म्हटलं की तुमच्या वडिलांकडे ही अशी अशी सिद्धी होती असं आम्ही ऐकलेलं आहे. तर ही जी सिद्धी आहे ही सिद्धी तुम्हाला आहे का आणि तुम्ही आम्हाला सांगाल का? तर त्यांचा तो मुलगा होता. त्या मुलानं सांगितलं की बाबांनी काही मला ही सिद्धी दिली नाही, बाबांनी मला काही ही सिद्धी दिली नाही, पण माझ्याजवळ पोथी ठेवली, ती पोथी माझ्याजवळ आहे. पण बाबांनी एक अट सांगितली, म्हणाले की जर कोणी ही विद्या मागायला तुझ्याकडे आलं ही पोथी, तर त्याला 3 वर्ष आपल्या घरी ठेवून घ्यायचं. 3 वर्ष त्याचं संगोपन करायचं, आपल्या घरी ठेवून घ्यायचं आणि 3 वर्षात त्याला प्रचंड त्रास द्यायचा. काय सांगितलं ते सांगतो, त्याला प्रचंड त्रास द्यायचा. 3 वर्षात ती व्यक्ती चिडली नाही तर त्याला ही पोथी त्याला आपोआप सिद्ध होतो. 3 वर्ष परीक्षा पाहायला सांगितली. यत्किंचितही 3 वर्षात त्याचा जर मनावर ताबा असेल, चिडला जर नाही तर त्याला देईल. नाहीतर काय होईल, एवढी चांगली विद्या जर एखाद्या अत्यंत कोपिष्ट माणसाच्या हातात पडली तर तो जाता कोणाचे नाशकरी केली. म्हणून तपस. आता जाता जाता एक उदाहरण जाऊन सांगतो, महाभारताचं उदाहरण देतो मी तुम्हाला. महाभारताचा सध्या प्रचार प्रसार भरपूर म्हणून सांगतो की लोकांच्या मनामध्ये आहे की कर्णाला द्रोणाचार्यांनी तो ब्राह्मण नव्हता म्हणून हे शिकवलं नाही ब्रह्मास्त्र. महाभारतकार काय सांगतात ते सांगतो मी तुम्हाला, बाकी आपल्याला वादविवादात जायचं नाही. महाभारतकार काय सांगतात, पूर्ण महाभारतामध्ये द्रोणाचार्यांचे सगळे पांडव सगळे कौरव शिष्य, कर्ण सुद्धा द्रोणाचार्यांचा शिष्य, त्यांच्याकडे शिकलेला. या सगळ्यामध्ये द्रोणाचार्यांनी ब्रह्मास्त्र ते शिकवलं. ते कोणाला शिकवलं माहितीये का, एक अर्जुनाला आणि अर्धवट शिकवलं स्वतःच्या पोराला, पुत्र मोहापूर. बाकी कोणाला शिकवलं नाही. म्हणून हे कारण जे आहे त्याचा विचार आपण करू शकतो. कर्ण गेला होता मला शिकवा म्हणून, तर कर्णाच्या बाबतीत सांगत असताना महाभारत असं म्हणतं की दौरात्त तस्य विज्ञाय. कर्णाच्या मनात असलेलं पांडवाबद्दलचं पाप समजून घेऊन मुद्दाम त्याला शिकवलं नाही. कारण हे आणि अर्जुनाला शिकवत असताना तुम्ही तिथला अध्याय काढून पहा, 4 ते 5 वेळा तरी त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं, अर्जुना ब्रह्मास्त्र मी तुला देतोय पण याचा दुरुपयोग करू नकोस. अत्यंत अतिनयी असेल एखादी समोरची व्यक्ती तर त्याचा उपयोग कर, अन्यथा मनुष्याला त्याचा उपयोग करायचा नाही. 4 वेळा सांगितलं. हेच त्यावेळी सांगितलं आणि त्याला अर्धवट शिकवलं. कोणाला? अश्वत्थाम्याला. का? कारण त्यांना माहित होतं हा अतपस्वी म्हणून शिष्य कसा असू नये, अतपस्क असता कामा नये. इदंते ना तपस्कार. शिष्याचं मुख्य लक्षण येते श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञान, हे विधेयरित्या आणि अभावात्मकरित्या म्हणजे अतपस्क. श्रद्धा ज्याच्याकडे आहे तोच संपूर्णपणे श्रद्धा असली आणि बंद सहन करण्याची ताकद असली तो खरा शिष्य. बाकी शिष्य काही नाही. अनेक लोक म्हणतील कदाचित गुरूंना समर्थ वगैरे, पण खरा कल्याण भेटत नाही. लक्षात ठेवा, समर्थांना जरी गुरूंना समर्थ म्हणलं तरी कल्याण भेटणं हे फार अवघड आहे. पण गुरुचं खरं गुरुत्व, चांगला शिष्य जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत गुरुचं गुरुत्व पण येत नाही. कल्पना करा, विवेकानंद जर नसले असते तर रामकृष्ण परमहंसांचं किती त्या काळात केशवचंद्र सेन वगैरे, ईश्वरचंद्र विद्यासागर वगैरे काही लोक रामकृष्ण परमहंसाकडे जात असत, येत असत. पण रामकृष्ण परमहंसांचं जे मोठेपण आहे संपूर्ण देशभर, भारतभर किंवा संपूर्ण जगभर जे झालं ते कोणामुळे झालं? योग्य व्यक्ती, विवेकानंदांसारखे योग्य सत्पात्र शिष्य प्राप्त झाला आणि त्यामुळे त्यांचं ते प्रचार झाला. विवेकानंद जर प्राप्त झाले नसते तर कदाचित एवढा मोठा आयाम त्यांना मिळाला नसता. सत्शिष्य काय करू शकतो त्याचं हे की गुरुचं संपूर्ण गुरुत्व त्या सत्शिष्याकडे असतं. सत्शिष्य जर नाही मिळाला तर गुरुची विद्या व्यर्थ जाते. तसं एखाद्या घरातला सत्पुत्र जर जन्माला नाही तर ते घर जसं वाया जातं, कुल जसं जातं. कारण पुत्राला दीपक असं म्हटले, प्रदोषी दीपक चंद्र हा की प्रदोषामध्ये चंद्र दिवा असतो, दिवसा सूर्य दिवा असतो. पण म्हटलंय कुलामध्ये, सत्कुलामध्ये पुत्र हा आपला दीपक असतो. त्रैलोक्यामध्ये सत्पुत्र हा दीपक असतो.
तर जसा सत्पुत्र हा दीपक असतो तर तो जर सत्पुत्र जर निर्माण नाही झाला तर जसं कुल नष्ट होतं तसं अख्खा विद्यावंश नष्ट होतो जर चांगला विद्यार्थी नाही मिळाला, चांगला शिष्य नाही मिळाला, अख्खा विद्यावंश नष्ट. त्यामुळे सत्शिष्य काय असतो त्याचा भान म्हणत नाही सत्शिष्याचा. त्यामुळे सत्शिष्याच्या ठिकाणी हे लक्षण आले पाहिजे. आणि दुसरं असं आहे की एक आमच्या यांनी संक्षिप्त शालेय कारण सांगितलं की गुरुजी तर वितरती यथा विद्याम गुरु यथा प्राज्ञ तथा तथैव जडे. गुरुजी शिकवत असताना तर जडालाही तसं शिकवतात आणि प्राज्ञ बुद्धिमान माणसाला सत्शिष्याला तसंच शिकवतात, पात्र शिष्याला तसंच शिकवतात. पण याला जे उमगलेलं असतं ते याला उमगलेलं नसतं. हा आपला अनुभव आहे, नेहमीचा अनुभव आहे. असं का? कारण पात्रता हे महत्वाचं. आणि म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने म्हणजे गुरु जर एक आपण अशी कल्पना केली एक सागर आहे, गुरु हे सागर आहे, ज्ञानाचा सागर आहे, आणि शिष्य हे जर त्या सागरातलं पाणी पिणारे मासे तसं जर केलं तर प्रत्येक मासा आपापल्या परीने पाणी पित असतो, आहे की नाही? किती त्यांनी शिकवलं काहीतरी केलं ते प्रत्येक मासा आपापल्या प्रेमाने. म्हणून सत्शिष्य जर आला तर ती खरी विद्या परंपरा व्यवस्थित टिकते. म्हणून आतपस्क शिष्य काही कामात चालत इथं आतपस्क आहे पहिलं. त्याच्यानंतर म्हणले ना भक्त आले कदाचित, अभक्त म्हणजे अश्रद्ध. श्रद्धा असलीच पाहिजे, गुरुवर पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. तुम्ही लौकिक गुरु असू द्या अलौकिक गुरु असू द्या, लौकिक म्हणजे श्रद्धा जर नसेल तुमच्या ठिकाणी, तुम्ही जर अतपस्क असाल, श्रद्धा जर नसेल तर ती विद्या खेळत होत नाही, फलद्रूप होत नाही. अलौकिक सोडून द्या, लौकिक यश येण्यासाठी सुद्धा गुरुचा आशीर्वाद पाहिजे. लौकिक विद्येतल्या लौकिक गुरुचा आशीर्वाद पाहिजे. तो गुरु किती तपस्वी काय हा तुमचा विषयच नाही. खरं पाहायला गेलं तर विद्यार्थी काय करते, गुरु कसे वागले, हे कसं वागलं, ते कसं वागलं हे सांगत असतात ना. हा विद्यार्थ्यांचा विषयच नाही, हा साधकाचा विषयच नाही. गुरुने एकदा तुम्हाला दीक्षा दिली किंवा गुरुने एकदा केलं नंतर साधकाला त्या गुरुचं बाकी पुणं धुणं वगैरे काढायचं, त्याला त्या गुरुवर शिष्य म्हणून भाव ठेवायचा पूर्णपणे. मग त्या गुरु ताकद असो अथवा नसो, त्या गुरुच्या स्वरूपामध्ये परंपरा असं म्हणते, त्या गुरुच्या स्वरूपामध्ये दक्षिणामूर्ती येतो आणि तो दक्षिणामूर्ती तिथं काम करतो. आपल्या परंपरा भारतीय परंपरा जी आहे, मला सांगा त्या एकलव्यानं त्या द्रोणाचार्यांचा पुतळा उभारून शिकला असं आपण म्हणतो. पुतळा सांगू शकतो का? पुतळा सांगू शकतो का? पण त्याला एवढी विद्या, जी विद्या अर्जुनाला सुद्धा सांगितली नव्हती ती विद्या त्या एकलव्याला आहे. कशी आहे? श्रद्धेचा प्रकर्ष एवढा होता की ते पुतळ्यातून येणारा पुतळ्यावरची जी निष्ठा होती, द्रोणाचार्यांवरची जी निष्ठा होती, त्या निष्ठेचा परिणाम असा झाला की दक्षिणामूर्तींनी त्याच्या बुद्धीमध्ये व्यवस्थित केलं. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्या यज्ञानीमध्ये कसं सिद्ध आहे, करून पहा, पद्धतीने पहा. गुरुवर श्रद्धा जर असेल तर तुम्हाला गुरुवर श्रद्धा किंवा तुमच्या ग्रंथावर श्रद्धा पाहिजे. जर ती नसेल, तुम्ही ग्रंथ पाहिजे ग्रंथ तुम्हाला वाच कळत नसेल, तुम्ही गुरुवर श्रद्धा ठेवा, ग्रंथावर श्रद्धा ठेवा, तो ग्रंथ पुन्हा 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 वाचा. 4, 5, 6, 7 वेळा दाखवू दे एकदा. 8व्या वेळेला तो ग्रंथ तुम्हाला बोलायला सुरुवात करतो, तुम्ही पहा तो ग्रंथ बोलतो तुम्हाला. फक्त गरज आहे तुमच्या श्रद्धेची, तुमच्या तपस्वीपणाची. तप म्हणजे काय? न कंटाळता एखादी गोष्ट पुन्हा 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 करत राहणं, अप्रयत्न प्रयत्न कुठलेही न सोडणं, प्रयत्न फसले म्हणून निराश न होणं, याला तप करणं. द्वंद्व सहन करायचं म्हणजे काय? अपमान काय त्याच्यात हे करत असताना काय परिस्थिती काही सांगता येत नाही. कुणी म्हणेल, कुणी निंदा करेल, हे दोन्ही सहन करत करत आपलं जे ध्येय ते गाठणं म्हणजे तप आहे, हे लक्षात ठेवा. ते कार्य चालू ठेवणं म्हणजे तप आहे. नाक धरून नसतं हे फक्त एक रूप आहे, तेवढंच म्हणजे तप नाही. तप या जगात तुम्ही जे काही करा, वैज्ञानिक लोक आहेत, विज्ञानाचं संशोधनाचं जर तुम्ही पाहिलं तर ते 18% फक्त त्यांचं संशोधन खरं सिद्ध होतं, बाकी 82% त्यांचं वाया जातं. पण त्या 18% साठी त्यांना तेवढं करावं लागतं, काही ते करावं लागतं, पुन्हा 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 करावं लागतं. कारण किती वेळा काही काही प्रत्येक वेळेस काही चूक पुन्हा पुन्हा दुसऱ्यांदा सुधरत असते. आणि म्हणून नच काय म्हणतात त्याला, न थांबता ते करणं, याला म्हणतात ते तप. आणि
आणि आपल्याकडे पुरस्चरण करणं म्हणजे काय तेच आहे. मंत्र तरी काय, न थकता मंत्राची स्थिती नव्हतं पुन्हा पुन्हा जप करणं म्हणजे जप आहे, बाकी काय. त्याला आपण एक वेगळं स्वरूप दिलं पाहिजे. न थकता जप करत आहे तेवढा पुन्हा पुन्हा पुन्हा. जर विश्वामित्र थकला असता तर गायत्री मंत्र जगाला भेटलाच नसता, है की नाही. जर वसिष्ठ थकले असते आणि वसिष्ठांनी आपलं जर ब्रह्मर्षित्व सोडलं असतं तर विश्वामित्रासारखा ऋषी भेटला नसता. हे लक्षात ठेवा. याला म्हणतात तप. तप म्हणजे हे सातत्यानं ते करत राहणे आणि हे करत असताना येणारी परिस्थिती. म्हणून गीता कोणाला शिकवावी किंवा तत्वज्ञान कोणाला शिकवावं हे सांगत असताना आशिष्याला देऊ नये. म्हणजे रहस्यमय विद्या, हे रहस्य. त्यांना काय होतं की जगात का हे सगळं असं का सांगतात. तर मी मगाशी म्हटलं की चुकीच्या माणसाच्या हातात जर विद्या गेली, चुकीच्या माणसाच्या हातात जर एखादं विज्ञान गेलं तर काय होतं, त्याचे परिणाम समष्टीला भोगावे. व्यष्टी तर काही फार कळल्या होते. म्हणून एखादी व्यष्टीला मिळाली तरी चालते, एखादी विद्या नष्ट झाली तरी चालू शकते. पण चुकीच्या माणसाच्या हातात जाता कामा नये, त्याचे गुण धर्म वगैरे त्याचे जाता कामा नये, हे आपल्याकडे. म्हणून ते पुन्हा पुन्हा सांगतात की शिष्याला तपासून घ्या. तो अतपस्क असता कामा नये, तो अभक्त असता कामा नये. गुरुवर श्रद्धा आहे की नाही तेव्हा म्हणतात. गुरुवर जर श्रद्धा नसेल तर तुम्ही किती चांगले असू द्या, तुम्ही झळाळत नाही. आमच्या वैदिक परंपरेमध्ये उदाहरण मी तुम्हाला सांगतो. वैदिक परंपरेमध्ये आमच्या गुरुजींच्या बरोबर एक जण होते, महामोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरी गुरुजी. त्यांच्याबरोबर गुरुजींपेक्षाही, गुरुजी असं सांगत असत की ते त्यांचे जे मित्र होते, सप्रे काहीतरी नाव होतं त्यांचं, गुरुजींपेक्षा बुद्धिमान होते, प्रचंड बुद्धिमान. ते म्हणले आमच्या दोघांमध्ये 1 किंवा 2 मार्काचा फरक असायचा. ते बहुतेक 1 मार्काने ते पुढे असायचे गुरुजींपेक्षा. पण मला श्रद्धा नव्हती. त्याचा परिणाम असा असायचा की त्याचं काही पुढे नाव झालं. गुरुजी म्हणजे माझं आज जे काही नाव झालेले, जे काही प्राप्त झाले, त्याला एकमेव कारण माझी गुरुवर असलेली श्रद्धा. हे एवढे म्हणजे विद्या जरी समान प्राप्त झाली तरी गुरुवर जर श्रद्धा नसेल तर त्या विद्येचा जो आयाम प्राप्त व्हायला पाहिजे तो प्राप्त होत नाही. त्या विद्येचं जे परम फळ प्राप्त व्हायला पाहिजे ते प्राप्त होत नाही. त्या विद्येचा जो परिणाम व्हायला पाहिजे तो परिणाम प्राप्त होत नाही. म्हणून गुरुवर श्रद्धा फार आवश्यक. कशी काय असतात ती श्रद्धा ठेवली पाहिजे आणि श्रद्धेचा अतिरेकच असला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर त्याला म्हटलं अंधश्रद्धा चालते, काही बिघडत नाही. अंधश्रद्धा ठेवा. उलट अंधश्रद्धा असणे जास्त चांगले होते. महाराज कोंडलकर महाराज असं म्हणत असत की मला शहाण्यापेक्षा अडाणी आवडतो, पण तो श्रद्धावान असतो. शहाणा मध्ये काहीतरी मध्ये मध्ये तर्क काढून काहीतरी करून त्याला तुम्ही दुसरीकडे डायव्हर्ट करत राहतो, मार्ग भिन्न करतो. तसा असतं की उलट अंधश्रद्धा असलेला चालेल पण तो श्रद्धावान असला पाहिजे. म्हणून इदं ते नाटपस्काय ना भक्ताय अभक्ताय करायचं आणि त्याच्यानंतर तो सेवाशील असला पाहिजे. सेवा त्याला करता आली. शुश्रूषा या शब्दाची दोन्ही अर्थ आहेत. शुश्रूषा म्हणजे सेवा आणि शुश्रूषा म्हणजे ऐकण्याची इच्छा, हे दोन्ही अर्थ. श्रवण अर्थ तर दोन्ही अर्थाने शुश्रूषा रूप होतो. तर दोन्ही अर्थाने जर पाहिजे त्याची ऐकण्याची इच्छा होती. काही वेळा कृष्ण वेळा काय असतं, विद्यार्थी चांगला असतो, सगळं असतं, पण त्याला ते अभ्यास नको वाटतो. ते सगळं सोडून सगळं करतो तो, पण अभ्यास करत नाही. म्हणजे विद्यार्थी तर मी तर नेहमी असं म्हणतो की हल्ली आपल्याकडे येणारे विद्यार्थी जायचे नाही की काय करतो, अभ्यास सोडून सगळं करतो. असं सगळी स्थिती आहे. काय बाकी काही करत नाही. कारण अभ्यास म्हणजे ऐकण्याची इच्छा. ऐकण्याची म्हणजे गुरु काय सांगतात सतत मधासारखं त्याला फिरलं पाहिजे. म्हणजे तो भुंग जसं मध सगळीकडे इकडे तिकडे गोळा करतो तसं हा विद्यार्थ्यानं तसं फिरलं पाहिजे. साधकानं तसं जे कोणी चांगलं असतं. म्हणून गीतेमध्ये भगवंतांनी तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानीनच तत्वदर्शिनी. तर ज्ञानी शब्दाचं बहुवचन वापरलं. बहुवचन काय वापरलं, ते आदरार्थी बहुवचन नाही. खरोखर त्यांना अभिप्राय आहे की तुम्ही सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. पण आपल्याकडे विद्वान माणसाचं नाव बहुश्रुत आहे. संस्कृत मध्ये विद्वानाला काय म्हणतात, बहुश्रुत. वेल रीड म्हणजे चांगलं वाचलेला आपल्याकडे विद्वान मानतच नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही खूप स्वतंत्र वाचले तर तो विद्वान नाही. तुम्ही गुरुकडे ऐकले तर तुम्ही विद्वान. हे बहुश्रुत आणि त्या चांगल्या त्या विषयातल्या
तज्ञांकडून तुम्ही जर तो विषय ऐकून घेतला, कारण काय असतं की वाचनामध्ये बऱ्याच वेळा मला रिकाम्या जागा बऱ्याच सुटलेल्या असतात. त्या रिकाम्या जागा हा तुम्हाला गुरु शिष्य परंपरेनं प्रत्यक्ष कळतात. असं सांगतात की भगवान शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं होतं, शांकर भाष्य. तर ते भाष्यातून बरोबर पाठावर सोपं आहे, पण भामतीकरांनी त्या भाष्याला एक विशेषण दिले की भाष्यम प्रसन्न गंभीर. भाष्य कसे म्हणाले? प्रसन्न आणि गंभीर आहे. तर गंभीर म्हणजे काय? तर गंभीर म्हणजे त्याचा जो जो विचार करायला लागतो तो 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 अजून सूक्ष्म सूक्ष्म विचार होतो, त्याला गंभीर म्हणतात. प्रसन्न म्हणजे काय? पाहायला सोपं वाटतं, त्याला प्रसन्न म्हणतात. तर भाष्याचे दोन्ही गुण आहेत. तर या दोन्ही गुणांचं काय? तर शंकराचार्यांनी पद्मपादाचार्यांना 3 वेळा भाष्य शिकवलं, एकदा नाही शिकवलं. म्हणजे अत्यंत सोपं वाटणारं भाष्य शंकराचार्यांनी स्वतः पद्मपादाचार्यांना, साक्षात पद्मपादाचार्यांना स्वतः शंकराचार्यांनी 3 वेळा शिकवलं. तेव्हा भाष्यातले कित्येक विषय हे भाष्यात नाही आले ते लक्षात आलं, आणि मग पद्मपादाचार्यांनी एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला विवरण नावाचा. आणि मग जे भाष्यात विषय नाही आलेले ते सगळे त्यांनी तिकडे लिहून काढले, म्हणून ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचले. म्हणजे काय झालं, जर नुसतं भाष्यात वाचलं असतं पद्मपादाचार्यांनी तर कित्येक विषय सुटून गेले असते, ते समोर आलेच नसते. तर ते म्हणून शिक्षण जे आहे ते ऐकणं नव्हतं. श्रुती परंपरा आपल्याकडे ना, म्हणून वेदाला श्रुती म्हणतो आपण. शास्त्र सुद्धा हे ऐकून श्रवण, म्हणून श्रवण महत्वाचं, म्हणून बहुश्रुत. तर ही शुश्रूषा असली पाहिजे, ऐकण्याची तीव्र इच्छा त्या शिष्यामध्ये असली पाहिजे. ती ज्याच्यात नाही त्याला सांगू नये. आणि शुश्रूषा सेवा. सेवा का? तर त्याचंही कारण तेच आहे की द्वंद्व सहन करण्याची ताकद सेवेमुळे. द्वंद्व सहन करण्याची ताकद, मान अपमान, सेवा जर तुम्ही कोणाचा करत असेल तर आपण आपोआप होतो तुमचा. त्या सेवाच्या बाबतीत असं की नोकराच्या बाबतीत आपण असंच करतो ना, तो खूप बोलायला लागला आपण त्याला फार बडबड्या म्हणतो. बोलतच नसेल तर बोलतच नाही, घुमे म्हणतो. कारण मनाने काही काम केलं तर शहाणा म्हणतो, नाही केलं तर सांगावे म्हणतो. म्हणून सेवा धर्म परमधर्म योगीना भक्त नव्हते. हा असं वाटतं की सेवा धर्म फार आहे, तो योग्यांना सुद्धा अवघड आहे. योगीना माफी अगम्य, योगी लोकांना सुद्धा ते सहन करता येत नाही असा सेवा धर्म आहे. तो सेवा धर्म याच्यात असला पाहिजे शिष्यामध्ये. पण चांगल्या शिष्याच्या ठिकाणी 4 गुण असले पाहिजे. द्वंद्व सहन करता आला पाहिजे, त्याच्या ठिकाणी श्रद्धा असली पाहिजे, सेवा धर्म असला पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुरु काय सांगतात ते ऐकण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे. हे 4 गुण ज्या शिष्याकडे आले तो शिष्य सत्शिष्य होतो. आणि असा शिष्य त्याला मिळाला की त्या गुरुचं खरं गुरुत्व सिद्ध होतं, म्हणजे गुरुत्व सार्थक होतं. खरा तो गुरु म्हणजे काय मोठा, तो मोठा आहे तेव्हा कळतं जेव्हा असा चांगला शिष्य असतो तेव्हाच कळतं. तर चांगला शिष्य जर उपलब्ध नाही झाला तर कित्येक वेळा असंच होतं. मी मगाशी बोलल्याप्रमाणे की जशी वंशात चांगला मुलगा नाही जन्मला तर तो वंश तुला पडतो, दुसरा विद्यावंश. कारण आपल्याकडे शिष्याला पुत्र समजलेले 2 वंश आहेत, विद्यावंश आणि एक अनुवंशिक, जन्मना वंश आणि विद्यावंश. त्यामुळे शिष्या पुत्रच असतो. फक्त त्याच्यात जितका चांगला शिष्य निघेल तितका हा विद्यावंश वाढेल, जितका चांगला पुत्र निघेल तितका हा आपला अनुवंश वाढेल, जन्मना वंश वाढेल. पण नातं अतूट जर बोलत असतं तर कदा बाप लेखाच्या पेक्षाही गुरु शिष्याचं नातं अतूट असतं, पण ते शिष्यावर अवलंबून आहे. सत्शिष्य जितका चांगला तितकं ते गुरु नातं ठेवतं आणि ती परंपरा टिकते. आणि आजपर्यंत आपल्याकडे वेद परंपरा जी आहे ती गुरु शिष्य परंपरा झाली. वेदस्याध्ययनं सर्वं कुर्वत्येन पूर्वकम. वेदाचा अध्ययन जे आहे आम्ही आमच्या गुरुंकडे शिकलो, आमच्या गुरुंनी त्यांच्या गुरुंकडे शिकलं, त्यांच्या गुरुंनी त्यांच्या गुरुंकडे शिकलं, असं करत करत अनादी काळापासून ती परंपरा आली. सुरुवातीला कोणी भगवंतांनी ब्रह्मदेवाला वेद सांगितला, संकल्पना दिला, आणि मग तिथून अनादी परंपरा ही गुरु शिष्य परंपरेने ते आपला वेद शास्त्र सगळे अशा गुरु शिष्य परंपरा आजपर्यंत टिकले. याला कारण सत्शिष्य परंपरा आहे. गुरु परंपरा आहे त्याच्यात शिष्य परंपरा आहे. आणि ती हे सत्शिष्य होते कारण काय, आजचा सत्शिष्य उद्याचा चांगला गुरु असतो. पुत्रासो यत्र पितरो भवन्ति. आजचा मुलगा उद्या वडील होतो, आजचा चांगला शिष्य सत्शिष्य हा उद्याचा चांगला गुरु होत असतो. पण सत्शिष्य असणं हे त्या गुरुच्याही दृष्टीने त्या परंपरेच्या दृष्टीने भाग्याचं असतं. आणि सत्शिष्याला योग्य गुरु भेटतं. काही वेळा असे होतं की विद्यार्थी खूप चांगल्या योग्यतेचे असतात पण त्यांना त्या योग्यतेचे गुरु भेटत नाही. आमच्या गुरुजींचे चिरंजीव होते डॉक्टर दामोदर कस्तुरे, त्यांनी ही खंत व्यक्त केली. गणितात फार मोठं नाव होतं त्यांचं, डी वाय कस्तुरे.
कदाचित अनेकांनी ऐकले असेल ना, पण त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे आम्ही जेव्हा MSc शिकत होतो तर आम्हाला चांगले प्राध्यापकच भेटले नाहीत, नाहीतर आमचं स्तर अजून काही वेगळं असलं असतं. कधी कधी असंही होतं की पण म्हणून हे संयोग आहे. पण सत्शिष्याला सद्गुरू भेटला आणि सद्गुरूला सत्शिष्य भेटला की तो एक मणिकांचन संयोग असतो. आणि केव्हाही म्हटलं तर मणिकांचन संयोग हा केव्हाही दुर्लभच असतो. पण हा दुर्लभ जरी असतो तर आपण आपल्या ठिकाणी सत्शिष्य होण्याची पात्रता हे करावी. कारण एक आहे की सत्शिष्य होण्याची एकदा तुम्ही पात्रता जर वाढवत गेला तर फायदा असा होतो की कधी ना कधी सद्गुरू लाभतात. या जन्मात ते पुढल्या जन्मात, आपला पुढल्या जन्मावर विश्वास आहे तेव्हा काही अडचण नाही. या जन्मात तर पुढल्या जन्मात, कारण काही प्रतिबंधक असतात, त्या प्रतिबंधकामुळे आपल्याला ज्यावेळेस मिळत नाही ते पुढल्या जन्मात भेटेल. पण ही आपली पात्रता आपण वाढवत राहणं, याला काय होतं की क्रममुक्ती म्हणतात. वेदांतामध्ये याला क्रममुक्ती म्हणतात. म्हणजे आज तुम्ही कोण होता, सामान्य होता, थोडं पात्रता वाढली तर पुढल्या अजून एक पायरी पुढे गेलं, अजून एक पायरी पुढे गेलं, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोक्षापर्यंत जाऊ शकता. आणि म्हणून सत्शिष्याचं लक्षण आपल्या हाती बाळगलं पाहिजे आणि त्याला शास्त्राची कृपा आपल्यावर होईल, सद्गुरूंची कृपा होईल आणि ईश्वराची कृपा होईल. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरु आणि शिष्याचं, कारण गुरु आणि शिष्य म्हणलं तर गुरुला सोडता येत नाही, गुरु म्हणलं तर शिष्याला सोडता येत नाही. त्यामुळे दोघांच्याही द्वंद्वाच्या अंगाने केलेलं हे जे काही व्याख्यान आहे हे सगळं मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्याकडे पूर्ण करतो.